नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या चॅनलमध्ये. आजची आपली ही लाईव्ह ट्रेड थोडी खास आहे, कारण या ट्रेडचा जवळपास अर्धा भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. जर तुम्ही आपली मागची लाईव्ह ट्रेडची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला आठवत असेल की त्या दिवशी सुद्धा अगदी आजच्यासारखाच सेटअप तयार झाला होता. त्या ट्रेडमध्ये मी रिटेस्टची वाट पाहिली, कन्फर्मेशन मिळाल्यानंतर कॉल साईडची ट्रेड घेतली आणि टार्गेट अचीव केलं. आजच्या ट्रेडमध्येही मी अगदी तोच सेटअप, तेच रूल्स आणि तेच कन्फर्मेशन फॉलो केलं. पण फरक एवढाच होता की यावेळी मला पुट साईडला सेटअप मिळाला. याचाच अर्थ आपल्याला प्रत्येक वेळी कॉल घ्यायची किंवा प्रत्येक वेळी पुट घ्यायची घाई करायची नाहीये. मार्केट ज्या डायरेक्शनमध्ये आपल्याला प्रॉपर सेटअप आणि कन्फर्मेशन देतो त्याच डायरेक्शनमध्ये आपण ट्रेड करायची आहे. आणि आजच्या ट्रेडमध्ये अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे, कन्सॉलिडेशन झोन. हा कन्सॉलिडेशन झोन मी आधीच आयडेंटिफाय केला होता. आता प्राइस तिथे कसा आला, रिटेस्ट आपण कसा बघितला आणि शेवटी कन्फर्मेशन मिळाल्यानंतर एंट्री कशी घेतली, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला तर मग आजची पूर्ण ट्रेड ॲनालिसिस सुरुवातीपासून समजून घेऊया. आज मार्केट जवळपास 80 पॉईंट्सने गॅप डाऊन ओपन झालं. इथे पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटने सुरुवातीलाच एक लॉंग लोअर वीक असलेली ग्रीन हॅमर कॅन्डल तयार केली. या कॅन्डलचा लो एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवलला टच करून पुन्हा वर आला होता आणि त्यानंतरची कॅन्डल सुद्धा स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल होती. त्यामुळे सुरुवातीला बायरची स्ट्रेंथ दिसत होती. पण त्यानंतर मार्केटने एक छोटासा डाऊनसाइड मूव्ह दाखवला. पण हा डाऊनसाइड मूव्ह फार काळ टिकला नाही, कारण मार्केटने पुन्हा एक स्ट्रॉंग अपसाइड मूव्ह दिला आणि थेट आपल्या प्रिव्हियस डे लो जवळ येऊन पोहोचला. आता इथे ट्रेडसाठी माझ्यासमोर दोन पॉसिबिलिटीज होत्या. पहिली पॉसिबिलिटी म्हणजे जर प्रिव्हियस डे लोच्या वर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट दिला तर मला अपसाइड कंटिन्युएशनचा सेटअप मिळू शकला असता. आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे प्रिव्हियस डे लो वरून स्ट्रॉंग रिजेक्शन मिळून जर मार्केटने प्रिव्हियस डे लोच्या खाली स्ट्रॉंग बिअरिश क्लोजिंग दिली आणि पुढे प्राइस पुन्हा प्रिव्हियस डे लोला रिटेस्ट करण्यासाठी आला तर पुढची अपॉर्च्युनिटी शोधता आली असती. म्हणजे इथे मार्केट ब्रेकआउट देत आहे की रिजेक्शन देत आहे त्यानुसार सेटअप तयार होण्याची वाट पाहणं हा माझा प्लॅन होता. आता मार्केटने पुढे काय केलं ते बघा. प्रिव्हियस डे लो जवळ मार्केटने लॉंग लोअर वीक असलेल्या दोन कॅन्डल्स तयार केल्या. या कॅन्डल्सवरून सेलर्सला प्राइस या लेवलच्या खाली टिकून ठेवता आलं नाही असं दिसत होतं. यामध्ये एक डोजी टाईप कॅन्डल तयार झाली होती जिची लोअर वीक बऱ्यापैकी मोठी होती आणि हा एक पॉसिबल ट्रॅप किंवा रिजेक्शन सिग्नल असू शकत होता. हा पॉइंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल तयार झाली जिने प्रिव्हियस डे लोच्या वर स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. आता इथे बुलिश कन्फर्मेशन सारखा पिक्चर तयार झाला होता. पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही चार्ट नीट पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हा पूर्ण भाग एक कन्सॉलिडेशन किंवा एक रेंज झोन होता. मार्केट आधी बराच वेळ या झोनमध्ये साइडवेज ट्रेड करत होता आणि या रेंजच्या हायज आणि लोज जवळ लिक्विडिटी तयार होण्याची शक्यता असल्यामुळे मी हा झोन आधीच मार्क करून ठेवला होता. माझा सिंपल रूल होता, मार्केट या कन्सॉलिडेशन झोनमध्ये असताना आणि कोणतंही स्ट्रॉंग कन्फर्मेशन नसताना इथे एंट्री घेणं मला रिस्की वाटत होतं. म्हणून मी ते एंट्री घेणं अवॉइड केलं आणि पुढे मार्केट पुन्हा या झोनमध्येच काही वेळ कन्सॉलिडेट झाला. पण त्यानंतर इथे खूप इंटरेस्टिंग पॅटर्न तयार झाला होता, इव्हिनिंग स्टार पॅटर्न. हा एक 3 कॅन्डल बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न कन्सॉलिडेशन झोनच्या अप्पर पोर्शन जवळ तयार झाला होता. जर तुम्हाला इव्हिनिंग स्टार पॅटर्नवर ट्रेड कशी घ्यायची हे माहीत असेल तर इथे तुम्हाला बिअरिश एंट्रीचा एक सेटअप तयार होताना दिसू शकतो. पण मी इथेही एंट्री घेतली नाही, कारण मार्केट अजूनही आपल्या कन्सॉलिडेशन झोनमध्येच होता. त्यामुळे एकट्या पॅटर्नवर एंट्री घेण्यापेक्षा मला प्राइस ॲक्शन कडून अजून कन्फर्मेशन पाहिजे होतं. पण हा इव्हिनिंग स्टार पॅटर्न माझ्यासाठी पूर्णपणे फेल गेला असं बिलकुल नाही, कारण या पॅटर्नने एक गोष्ट क्लिअर केली की मार्केटमध्ये डाऊनसाइड प्रेशर तयार होऊ शकतो. आणि त्यानंतर मार्केटने एक डाऊनसाइड मूव्ह दिला. या मूव्हमध्ये व्हॉल्यूम सुद्धा वाढताना दिसत आहे. आता प्रिव्हियस डे लोचा डाऊनसाइड ब्रेकआउट झाला होता आणि मार्केट पुढे बेरिश मूव्ह कंटिन्यू करू शकतो अशी पॉसिबिलिटी तयार झाली. आता फक्त मला एक गोष्ट हवी होती, प्रिव्हियस डे लोला प्रॉपर रिटेस्ट आणि साधारण 12 वाजण्याच्या आसपास
प्राइस पुन्हा प्रिव्हियस डे लोच्या जवळ आला. इथे एक कॅन्डल तयार झाली जिने आपल्या अप्पर वीकने प्रिव्हियस डे लोला रिटेस्ट केलं. आता या ठिकाणी पण मी घाई नाही केली. मी आधी कॅन्डल क्लोज होण्याची वाट पाहिली आणि ही कॅन्डल लॉंग अप्पर वीक असलेली बेरिश कॅन्डल म्हणून क्लोज झाली. म्हणजेच माझं आणखीन एक कन्फर्मेशन मिळालं. आता एंट्रीसाठी माझा ट्रिगर अगदी क्लिअर होता. मला या बेरिश रिटेस्ट कॅन्डलचा लो ब्रेक करणारी एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल पाहिजे होती आणि पुढच्याच कॅन्डलने रिटेस्ट कॅन्डलचा लो ब्रेक केला. पण ही कॅन्डल शेवटी ग्रीन होऊन क्लोज झाली. म्हणून मी अजूनही एंट्री होल्ड केली, कारण मला फक्त लो ब्रेक नको होता. मला स्ट्रॉंग बेरिश कन्फर्मेशन पाहिजे होतं. आणि त्यानंतर तयार झाली एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल, म्हणजेच बेरिश कॅन्डल. या कॅन्डलने मागच्या बेरिश रिटेस्ट कॅन्डलचा लो सुद्धा ब्रेक केला. इथे मी 1 मिनिट टाइम फ्रेमवर गेलो. 1 मिनिटवर मला बेरिश ब्रेकआउट स्ट्रक्चर मिळालं. म्हणून या कन्फर्मेशन नंतर मी पुट साईडची एंट्री घेतली. माझी एंट्री रिसेंट स्विंग लोच्या खाली ठेवली. स्टॉप लॉस रिटेस्ट कॅन्डलच्या स्विंग हायच्या थोडा वर ठेवला आणि टार्गेट ठेवलं खालची एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल. आणि अशा प्रकारे ही ट्रेड फक्त एका कॅन्डलवर घेतलेली नव्हती, तर प्रत्येक सेटअपवर माझ्याकडे एंट्री न घेण्याचं कारण होतं आणि एंट्री घेण्याचंही एक स्पेसिफिक कारण होतं. म्हणून तुम्हीही स्वतःचे ट्रेडिंग रूल्स तयार करा, भरपूर प्रॅक्टिस करा, बॅक टेस्टिंग करा आणि मार्केटचा सतत अभ्यास करत राहा. व्हिडिओमध्ये कुठलाही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका इंटरेस्टिंग लाईव्ह सेटअप सोबत.